भंडार. खंडोबाच्या नावानं चांग भलं. आज कोणाला बोलवू नका. बर. काय नाही. साहेब भंडार. बरं बरं. येळकोट येळकोट जय मल्हार. नमस्कार मॅडम. नमस्कार. बरे आहात ना? हो. तुम्हाला पाहिलं आणि सगळी काळजी भेटली. कशा आहात? मी छान आहे. तुम्ही कसे आहात? असे काय बघताय माझ्याकडे? बघताय काय म्हणजे तुम्हाला पाहिल्यानंतर एकदम क्षणभर असंच वाटलं की लक्ष्मी झाली आहे घरात. तुमचं आपलं काहीतरी. काहीतरीच नाही, एकदम असा तेजस्वी दिसतोय चेहरा. प्रभाकर कुठे आहे? तो म्हणाला आधी घरी जातो, मग त्याला घरापाशी सोडलं आणि मी इथे आले. बर बर. हा तेही बरोबरच आहे म्हणा. एवढे दिवस घराच्या बाहेर राहिल्यानंतर घरची ओढ वाटणं अगदी स्वाभाविकच आहे. आम्ही सुद्धा तुमची खूप आतुरतेने वाट बघत होतो. तुम्ही घ्या, फ्रेश व्हा, तोपर्यंत आम्ही आमची कामं उरकतो. हा? रखमा, ए रखमा, हे प्रसादाचे नारळ स्वयंपाकघरात नेऊन ठेव. नंतर याचं काहीतरी गोड करायचंय आणि प्रभाकरकडे प्रसाद म्हणून थोडं पाठवायचंय. मला आठवण कर. हा? अगं बाई, सोनवण्यांना देवाचा धागा द्यायचाच राहिला. असं ठीक आहे, मी साहेबांच्या कानावर देतो. साहेब, आपली शंका खरी ठरली. हा घातपाताचाच प्रकार होता. पण सुलक्षणावरती असा हल्ला करणारा कोण असू शकेल? ते काही अजून लक्षात येत नाही साहेब, पण देवाच्या कृपेने मॅडम वाचल्या. आपली शंका खरी ठरली. घातपाताचाच प्रकार होता. सुलक्षणावरती असा हल्ला करणारा कोण असू शकेल? ते काही अजून लक्षात येत नाही, पण देवाच्या कृपेने मॅडम वाचल्या. आई, आई काय होतंय तुम्हाला? आई, रत्ना, रत्ना अगं पाणी घेऊन ये लवकर. आई, आई उठा आता तुम्ही. सोनावणे, सोनावणे लवकर या. आबासाहेब. हॅलो. भाऊजी. हो वहिनी. काय झालं वहिनी? भाऊजी, आईची तब्येत अचानक बिघडली आहे. काय? तुम्ही ताबडतोब निघून या ना. मी लगेच येतोय, निघतोय मी, आलोच. सावकाश. डॉक्टर, काय नेमकं काय झालंय? काही नाही बाबासाहेब, फक्त टेन्शन्समुळे त्यांची अवस्था झालेली आहे. मी गोळ्या औषधं लिहून देतो सोनावण्याकडे, बरं वाटेल त्यांना. बरं, ठीक. या या या. सुलक्षण, काय झालंय? कसलं टेन्शन आहे?
माझ्यावर हल्ला झाला होता, हे खरंय का? साहेब सांगा ना, मला जो अपघात झाला तो घातपाताचा प्रकार होता? सुलक्षणा, मी ऐकलंय. तू आमची पत्नी आहेस. ज्या कोणी हे केलेलं आहे त्याला योग्य ते उत्तर आम्ही देऊ. पण जे झालं ते का झालं आणि कोणी केलं? कोण हल्ला करेल माझ्यावर? त्याचा शोध आम्ही घेतो. लवकरच शोध लागेल आणि त्याला उत्तर दिलं जाईल. तू काळजी करू नकोस, यापुढे असं कधी होणार नाही. आमची काही काळजी करू नकोस, स्वतःची काळजी करू नकोस. आराम कर. अरे भाऊजी, बरं झालं तुम्ही आलात ते. काय झालं आईला? डॉक्टर म्हणाले टेन्शन आहे म्हणून. टेन्शन? तिला कसलं टेन्शन? देव जाणे, कदाचित तुमच्या लग्नाचं असेल तर. काय झालं? शांत का झालात तुम्ही? नाही. कुठे आहे आई? झोपल्यात त्या. इंजेक्शन दिलंय ना त्यांना. आणि आबा? आबा त्यांच्या खोलीत. बरं, आई झोपली. माझं एक महत्वाचं काम आहे, मी ते लगेच करून येतो. हा, चल. सोगाणे, सुलक्षणाजींवर हल्ला करणाऱ्यांना शोधून काढलं पाहिजे तातडीने. काय करायचं ते करा. सगळे मार्ग चोखाळा. ती माणसं एकदा सापडली तर हा आबासाहेब इनामदार त्यांना जिवंत सोडणार नाही. काय ग ताई, काय झालं? काय नाही राधिका, आईंना बरं नाहीये. आईंना? आय मीन पृथ्वीच्या आईला. राधिका, मला हेच कळत नाहीये की काय करू. म्हणजे जाऊन भेटू की फोनवरच चौकशी करू? तुला काय वाटतं? ताई, आतापर्यंतचे निर्णय तुझे तूच घेतलेस. हाही निर्णय तूच घे. राधिका, मूर्ख आहेत सगळे. या घरामध्ये स्वतःला शहाणे समजणारे सगळे एक जात मूर्ख आहेत. काय झालं? का वैतागलाय तुम्ही? अरे काय झालं काय? आईच्या तब्येतीबद्दल गार्गीला कोणी कळवलं? मी. तू कळवलंस? अरे विजया, तुला काही कळतं का? अरे का कळवलंस तिला? अहो, का म्हणजे मुलगी आहे ती त्यांची. अगं गार्गीची काय अवस्था झाली असेल? का? काय झालं? अरे काय झालं काय? ती इकडेच यायला निघाली आहे. आता धावत पळत ती इथं येणार. तिच्या जीवाला एक नसता घोर. तुला ना विजय काही म्हणजे कळत नाहीये. अहो, एक विचारू तुम्हाला? आता काय? हे सगळं घडतंय ना, म्हणजे
तुम्हाला कुणावर संशय आहे? म्हणजे आईंवर जो हल्ला झाला ना, विजया प्लीज, आता या विषयावर मी तुझ्याशी काही बोलू इच्छित नाहीये. हे खूप भोळी आहेस का तू? खरंच खूप भोळी आहेस. हा माणूस आणि ही बाई तुझ्याशी किती नीचपणे वागतायत याची तुला जरा सुद्धा कल्पना नाहीये. शुद्धीवर आहेस का तू? तुझे वडील आहेत ते. काय म्हणालीस तू? वडील? हा माणूस, तू ह्याला माझे वडील म्हणतेस? अगं वडील म्हणून या माणसाने माझ्यासाठी आतापर्यंत काय केलंय? अगं माझ्यासाठी सोड, तू त्यांची बायको आहेस ना, तुझ्यासाठी काय केलंय? हे होते लंडनला, या बाई बरोबर मजा मारत होते लंडनला. मला वाटतंय तुझा काहीतरी गैरसमज आहे. गैरसमज? या बाईबद्दल माझा गैरसमज होणं शक्यच नाही आहे. या बाईला पुरता ओळखून आहे मी, आणि या बाई बरोबरच या माझ्या बापाला सुद्धा. राजवाड्यांची स्मृती जर परत आणायची असेल तर मला एक पर्याय सुचतो. माझी पूर्ण खात्री आहे आपण लंडनला नेलं तर राजवाडे नक्की बरे होतील. राजवाडे समजा लंडनला गेले आणि ते परत आलेच नाही तर? मी फक्त मला एक आलेली शंका बोलून दाखवते बस. समजा राजवाडे परत आलेच नाही यांच्या बरोबर तर मग आईने काय करायचं? मला कामिनी मॅडमचं म्हणणं पटतंय. आपण राजवाड्यांना लंडनला घेऊन जायला काहीच हरकत नाही. नाही, अजिबात नाही. बाबांची जी काही ट्रीटमेंट व्हायची असेल ती इथेच होईल, आईच्या उपस्थितीत, परदेशात नाही. ए कामिनी, विक्रम, तुझी ही जी काय नाटकं चालली आहेत ती बंद करायची बरं का, बंद करायची. जी काही अवस्था झाली आहे ना, फक्त तुझ्यामुळे झाली आहे. आणि आज तू माझ्या बापासाठी जे काही करतेस ते उपकार म्हणून करत नाहीयेस, लक्षात ठेवायचं. कारण माझ्या बापाची तू रखेल आहेस, रखेल. विक्रम, आई माझं ऐकून तरी घे. तुझं काही ऐकणार नाहीये विक्रम. आई मी जे काही सांगतो ते तुझ्या झालं, एवढं पास झालं. आई तू निघून जाय. आई, आई. परत इथे पाऊल टाकायचं नाहीये, कळलं? हॅलो, सोनावणे बोलतोय. हा बोला. साहेबांनी लगेच तुम्हाला भेटायला बोलवलंय. ओके, येतो मी. आबा बोलवलं? हो, आम्ही तुम्हाला बोलवलो तर एवढ्या करता की आम्हाला पूर्ण कल्पना आहे आपण आता मोठे झालेला. तुम्हाला कल्पना नाही की तुम्ही एवढे मोठे झालेला नाही की आम्हाला न सांगता सवरता न कळवता आम्हाला विश्वासात न घेता अंधारात ठेवून तुम्ही परस्पर एखाद्या गोष्टीबद्दल काही गंभीर निर्णय घ्यावेत आणि कृती करावीत एवढे मोठे तुम्ही झालेला नाही. आबा कशाबद्दल बोलताय तुम्ही? आम्ही असं ऐकतो की तुम्ही कामिनी देवींना उडवण्याची सुपारी दिलेली आहे. विक्रम, तुमच्या या शांत राहण्यामध्ये आम्ही तुम्हाला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर होकारार्थी म्हणून शोधायचं की नकारार्थी म्हणून शोधायचं? तुम्हाला कल्पना आहे तुम्ही काय करणार होतात? सुपारी देऊन
तुमचं पुढचं पाऊल हे तुरुंगामध्ये खडी फोडण्याकरता जाऊ शकत होतं. हे सगळं करताना, विचार करताना तुम्हाला तुमच्या आईच्या मनाची काय अवस्था असेल, होईल याची काही कल्पना? माफ करा आबा, पण माझ्या आईची आज जी काही अवस्था झाली आहे ती फक्त त्या कामिनीमुळे झाली आणि तीच माझ्याच्यानं बघवली गेली नाही आणि म्हणूनच मी सुपारी दिली. मी काय करू आबा, मी काय करू? त्या कामिनीनं माझ्या वडिलांना तिच्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आणि माझ्या त्या महान बापाला संपूर्ण जगात फक्त कामिनीच ओळखू येते, स्वतःची बायका मुलं ओळखू येत नाहीत. ते दोघं, ती कामिनी आणि माझा बाप लोणावळ्यात मजा मारतात, पण वेळोवेळी माझ्या आईचा अपमान करतात. हे सगळं माझी आई कसं सहन करत असेल आबा, कसं सहन करत असेल? माझा बाप नाटकं करतो आबा, नाटकं. ती माझ्याच्यानी सहन होत नाही आणि शांत व्हा विक्रम, शांत व्हा. तुमच्या मनाची काय अवस्था होते आहे, झालेली आहे याची आम्हाला कल्पना येते आहे. एक लक्षात ठेवा, माणसाच्या डोक्यामध्ये जेव्हा राग येतो ना बाहेर, तो राग येताना सर्व पशुत्व घेऊन येतो आणि जाताना ते पशुत्व माणसामध्ये सोडून जातो. त्याच्या उलट तुम्ही जेव्हा शांततेला स्वतःकडे निमंत्रण देता, तेव्हा ती मात्र येताना राग आणि पशुत्व हे बाहेर ठेवते आणि तुमच्यामध्ये निवासाला येते. तुमच्यातलं पशुत्व हे बाहेर काढून टाकते. आम्हाला पूर्ण कल्पना आहे, आम्ही समजू शकतो या क्षणी तुमच्या मनाची काय अवस्था होते ते. परंतु कोणत्याही संकटावरती, प्रश्नावरती आतताईपणा करून काहीतरी वेगळाच निर्णय घेणे म्हणजे संकट सोडवणे नव्हे, अधिक संकट तयार करणे. हे आयुष्यभर लक्षात ठेवा. आम्ही असं समजावं की आम्ही आता जे काही तुम्हाला म्हणलो ते तुम्हाला समजलं असं समजावं. निघा तुम्ही, निघा.